नमस्कार, जय जिनेंद्र। आज सकल कोल्हापूर जैन श्वेतांबर राजस्थानी मारवाडी समाजाच्या वतीने प्रभू भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, श्री वासुपूज्य स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट महावीर नगर, श्री आशापुरम पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट भक्तिपूजा नगर, तसेच श्री मुनीसोद स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट लक्ष्मीपुरी, तसेच कोल्हापुरातले सकल जैन बांधव यावेळेला उपस्थित होते। जियो और जीने दो हा भगवान महावीर यांचा संदेश आणि समस्त विश्व शांती, सध्या जागतिक पातळीवर जी एक अशांती चालू आहे त्यासाठी सुद्धा प्रार्थना केली की सर्व लवकरात लवकर सुरळीत पार पडो आणि विशेष करून भारत देश आणि हा विश्व सुखात समाधानाने राहो या उद्देशानं ही शोभायात्रा आपण दरवर्षी आयोजित करतो। जियो और जीने दो हा एकच उद्देश त्याच्या मागं असतो। यामध्ये असंख्य जैन बंधू भगिनी, श्रावक श्राविका, बालक यांचा समावेश होता। विशेष करून जैन साधू यांची आम्हाला निश्रा लाभली, यांचा आशीर्वाद लाभला। या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा महावीर स्वामीजी जन्म कल्याणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभकामना। नंदन वीर की जय बोलो महावीर स्वामी की। आज आमचे परमपूज्य साधू महाराजसाहेब श्री महावीर स्वामी भगवानचा यांचा जन्मकल्याण दिन आहे। या जन्मकल्याण दिनी आपल्याला महावीर स्वामींनी सांगितले की आपण पण जगू आणि इतरांना जगू देऊया। जीव जगून दे त्याचा जो संदेश आहे तो आपण जगामध्ये पसरत करणं हाच या ठिकाणी आपल्याला मदत संदेश आहे। तसेच आपल्याला अपवैग नावाचं जे व्रत आहे त्याच्यामध्ये मला आवश्यकतेपेक्षा ज्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूचा त्याग करून जर आपण जर वागलो तर या जगामध्ये कुणीही दुःखी राहणार नाही। हा महावीर साहेबांचा खास विशेष संदेश आहे। अपवैग जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। तसेच ब्रह्मचर्य केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आनंद मिळून आपण सुखी जातो आणि आपल्याला सुखी व्हायचं असेल तर इतरांना आपण सुखी केलं पाहिजे। मानवसेवा ही तेवढी ती महत्त्वाची सेवा आहे। आपण ज्या टायमाला मानवाला दान करतो त्या टायमाला आपल्याकडे ज्या चांगल्या वस्तू आपण इतरांना देतो म्हणजेच आपण आपल्या चांगल्या गोष्टी इतरांना अर्पण करतो। त्याच्यामुळे तो पुढच्या जी व्यक्ती जी आहे तीसुद्धा दानी बनून त्याच्यामध्ये सुद्धा चांगले विचार येतात। जसा आपली दृष्टी तशी सृष्टी, त्याप्रमाणे आपण जसा विचार करतो तसं आपलं दिसत असतं। हा जो महावीर स्वामी दिलेला विचार आहे तर प्रत्येकानं बघण्याचा आपला दृष्टिकोन चांगला आणि होकारात्मक असावा। जर आपण एखाद्याकडे नकारात्मक दृष्टीने बघितलं तर आपल्या त्या वस्तूच्या त्या व्यक्तीचे आपल्याला दोष दिसतील, पण आपण त्या व्यक्तीकडे चांगला होकार बसून बघितलं तर चांगले गुण मिळतील आणि ते चांगले गुण आपल्यामध्ये आत्मसात आणले तर आपण सुद्धा जीवनामध्ये आनंदी बनू आणि इतरसुद्धा आनंदीमध्ये हाच एक महावीर स्वामी जन्मकल्याण दिवशी खास विशेष संदेश आहे। सर्वांनी आनंदाने राहावं, सुखी राहावं, विश्व कल्याण हो ही जास्त प्रसंगी अपेक्षा। धन्यवाद। जय जिनेंद्र। आज महावीर स्वामी जन्मकल्याण महावीर जयंतीच्या निमित्तानं जैन शासनतर्फे आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे आणि जे काही आज संपूर्ण विश्व शांती व समृद्धीच्या भाषा बोलत आहेत हेच जैन धर्माने खूप वर्षापूर्वी, खूप हजारो वर्षापूर्वी हे जैन धर्माच्या माध्यमातून शांती, समृद्धी ह्याचंच हे दिलेलं आहे। अहिंसा परमो धर्म ह्याचंच शिकवणूक दिलेली आहे व जी शिकवणूक जर आज सगळ्या जगाने जर स्वीकारली तर ह्या जगात कुठल्याही प्रकारचे क्राईम्स असतील किंवा अशांततामुळे जे काही बिघड झालेलं आहे, अनबॅलन्स झालेलं आहे, हे कुठलाही राहणार नाही आहे। आणि ही जी काही शिकवण आहे ही खरंच मूलभूत शिकवण आहे। कुठल्याही मानवताच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये ही लागू होणारी शिकवण आहे। मग ह्याचाच प्रचार जर झाला असेल तर बाकी कुठलंही काही करायची गरज नाही। जगात शांती, समृद्धी, ऐश्वर्य, समानता हे सगळेच राहणार आहेत। या जगात कुठलीही समस्या राहणार नाही आहे। हीच शिकवण आपल्याला जैन धर्माने व महावीर स्वामींच्या माध्यमातून खूप हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिली गेली आहे व ह्याचाच पालन व्हावं ही सर्वांना विनंती। म्हणून महावीर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। जय जिनेंद्र।